फायनली पावभाजी तयार झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज मला झोपीमध्ये आठवली आहे पावभाजी. पावभाजीचं स्वप्न पडलं आहे. तर माझ्या मेवण्याने आज मला पावभाजी चारला असं स्वप्न पडलेलं आहे. तर मेवण्याला म्हणलं की पावभाजी आज चारावीच लागेल, तुझ्यातर्फे आज पार्टी. तर त्याला फोन लावला, ते म्हणला दाजी लिस्ट पाठवा. तर मिसेस आज लिस्ट पाठवत आहे. पावभाजीची लिस्ट चालू आहे मेवण्याला पाठवण्याला. तर बाबा किशाने काय काय आणलंच किशा बाबो. पावभाजीचा बेत जोरात होणार आहे आज. फर्स्ट क्लास एकदम मस्त. आणि तर बसली बघा मालकीन हॉटेलची. रे बाबाने धरला मला नाही, मी खाते. हॉटेलची मालकीन बसली. काय जरा कामाला अडथळा आली, प्रॉब्लेम करायची आवी द्या. कशाची अडथळा कशाची आली? लाद्या दाखव जर जोरात आहे बाबा. आज तुमच्या घरी पार्टी. कोणाकोणाला बोलवली? बरेच जणांना इन्व्हाइट केलेलं आहे पावभाजी खाण्यासाठी. तर तुम्हाला नक्की शेअर करेल कोणाकोणाला इन्व्हाइट केले. तर आम्ही बोलवलेलं आहे. हॉटेल बघू शकताय तुम्ही. फ्लावर, गाजर, बीट, वाटाणा. आणि ह्या पण येणार आहेत का खायला? वाटाणा, शिमला मिर्च, अजून बटाटा, ते पावभाजीला लागणार बटरेल, टमॅटो, लिंबू आणि ही तेलाची पिशवी. का तुमच्या घरी नव्हतं का? नाही नव्हतं ना, आम्ही पण त्यांनी चुकीची आणली वाटतं. नाही बरोबर आहे. सोयाबीन तेल आहे, हळद, मिरची पावडर आणि पावभाजी मसाला. ह्यांच्यासारखी दिसते ही डुबली मिरची. पावभाजी मसाला घेते, राहू दे, फालतू बोलू नको काहीतरी. ते घे. पावाच्या लाजा बघू शकताय तुम्ही. बापरे, तुम्ही खाताय का मस्करी करताय? नाही आपण गाव जेवण दिलेलं आहे. कधी होईल मग आता हे? एकच मिनिट. हे तर राहिलं, हे मेन राहिलं. हे बटर, अमूल बटर. हे बघा, सवाई पावभाजी मसाला जोरात आहे बाबा, चांगला लागतो. मुंबई पावभाजी मसाला सवाई. जोरात आहे. चांगली होईल का मग आज पावभाजी? पावभाजी दणका. मला टेस्ट करून सांगा कशी झाली ती. पावभाजी आता दणका होणार आहे. काय काय मटेरियल आहे? हे बघा, मटेरियल तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. 10 वेळा सांगायचं आम्हाला हे करू नका. आम्हाला तोंड दुखतंय असं सांगू. आता आपण शिमला कट करणाऱ्या वस्तूंचे नाव सांगतो. गाजर, शिमला मिर्च, फालतू बोलू नका सर तुम्ही बी. बटाटा. पण सरांना खूपच घाम सुटलाय आज, लाईट गेली. पण आमच्या घरात लाईट नाहीये, तरी आम्ही बघा कसे आम्ही मेहनत करायला लागला बघा आमची. कांदे एक राहिले. कांदे का दाखवले नाही? कांदे दाखवले कशाला? त्यांना माहित नाहीत का कांदे? नाही कांदे नाही म्हणजे डीमार्ट मधले कांदे आणलेत आम्ही, असे घरगुती कांदे नाही. ते डिमांड मधला कांदा दाखवून पहिला. दाखव ना. मध्ये मटन, फ्लावर, मटर. नंतर आपण टाकणार आहे शिमला मिर्च कट करून. शिमला मिर्च आपली कट करून झालेली आहे. आता घेऊया आपण बीट. हे बघा, असं चिरून घ्यायचं आहे. त्यांना चिरायचं माहित नाही. तुम्हाला वाटेल बोट कापलेला आहे, पण नाही. आता कट करून झालेलं आहे. कट करून झालेलं आहे आपलं बीट. ताई तर लवकरच येऊन बसलेत पावभाजीसाठी. किती रडवायला लागलाय मला कांदा बघा. ही जन्माच्या आधीच खायची उत्सुकता झालेली आहे.
आता बघू काय होतंय. बीट बीट प्रोटीन चांगलं असतंय पण. बीट कट करून झालेलं आहे. आपण घेऊया बटाटा. बरं हळू करा नाही तर हात कट. भावण्याच्या भरात हात पावभाजीत जाईल एखादं बोटपीठ. नाही बोट नाही जाणार. हळू करा पण कट होईल हात. बटाटा कट करून झालेला आहे मित्रांनो. आता आपण कापूया गाजर. बर नको करू पटापटावर. माणसं हळू हळू खायला बसले ते. लेट खाचाल पण थेट खाचाल पण चवीचंच खाचाल. काय माहिती आता बघावं लागल. बोटाचा वास 2 दिवस तर जाणार नाही पावभाजीचा. आई शपथ. मला तर खायला आमंत्रण केले आहे भावाने. आता बघू. बघते व्हिडिओ कसा आहे कसा नाही आणि बघून मी पण ट्राय करेल हो. असं करण्याची. रेसिपी मॅडम खाऊन पण जाईल. पहिली रेसिपी तुम्ही खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाही. बर जाऊ ये नका. पण पहिलं तुम्ही जर तुम्ही पावभाजी खाल्ली तर तुम्ही 2 दिवसांनी असं जर वास जरी घेतला ना तरी असा घमघमाट सुटेल तुमच्या वासाचा. बघू टेस्ट कशी आहे कशी नाही. चोरणला पण तरी एक बाजूला जाऊन अशी बोट तुम्ही चाटचाल तरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. एवढी घाण होणार आहे का? आई शपथ. एवढी गाऊन घाण पावभाजी. सर या का एवढं बी आते नको बोलत जाऊ. वर का लवकर भुकले लागले. वरतोंड करून भुकायचं. पळायला लागले. गाजर पण तोडत आहे. गाजर पळायला लागले. आता आपलं झालेलं आहे बघा मित्रांनो. गाजर कापून झालेलं आहे. लाईट नसल्यामुळं आलं लसणाची पेस्ट घरीच बनवली. थोडीतली चांगली लागत नाही कारण. हे बघा बघू शकताय. अर्ध बोबडच वाटून घेतलेली आहे. हीच चवीला चांगली असते. कुकरची शिट्टी होत आहे. मॅरिनेट करून घ्यायचं मस्त त्याला. एकदम काय विषय आता. अरे वा वासानीच विषय चालू आहे आता. भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आपली. दिलं लवकर फोडणी आता. मॅडम तुमचा काय विषय? मी करते मसाला भात पावभाजी सोबत. खायला काय दोघांचं कॉम्पिटिशन आहे काय? हा आमच्या दोघांचं कॉम्पिटिशन आहे. आणि कसं झालंय ते पण सांगा. करून पण पहा मसाला भात. दाखव आमच्या तरी आधी. दोघांचं कॉम्पिटिशन आहे. मी बनवत आहे पावभाजी, ते बनवत आहे मसाला भात. आणि आमच्या घरी प्रमुख पाहुणे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे पूनम आडागळे. त्यांना नक्कीच आम्ही टेस्ट करायला देणार आहे. त्यांना पावभाजी बी टेस्ट करायला देणार आहे. मसाला भात त्यांनी नक्कीच सांगताल तुम्हाला की कुठलं चांगलं झालेलं आहे. दोघांमध्ये आमचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही मसाला भात आणि पावभाजीचं कॉम्पिटिशन बघू काय प्रमुख पाहुणे म्हणतात. बघा जांभळे बसलेले आहे. प्रमुख पाहुणे बघू शकताय तुम्ही. काय विषय मॅडम तुमचा? माझा विषय काही नाही. मी टेस्ट करण्यासाठीच आलेले आहे. दोघांचं कॉम्पिटिशन लागलेलं आहे. दोघांपैकी एक जणाचं चविष्ट झालं की मी सांगेन की कोणती पावभाजी छान झाली आहे का मसाला भात छान झालाय. बरं बघू आता चला. कुठपर्यंत तयार आली मसाला भाताची? मसाला भात 5 मिनिटात बनवते. आवर धोबड का? नाही चांगलं. पाहुण्यांना काय विषय नाही ना होणार पोटाचा? तयारी दाखव काय काय झाले. टमाटर कापलंय, हे कापलंय. नाही पण प्रथम पोटाचा विषय काय होणारच नाही का ते बी खूप सुगरण आहे. तुम्ही बघू शकताय तिने काय काय कापलेलं आहे मसाला भाताला. उभा कापलेला आहे कांदा. मसाला भाताला तिने तयारी केलेली आहे. कापलेला आहे कांदा, टोमॅटो, मिरची. 2 घेतलेले आहेत बिर्याणी मसाल्याचं. 2 पुड्या घेतलेल्या आहेत सोहाना बिर्याणी मसाला.
आणि पाणी तर कळशीनीच चालू आहे. हो, पाणी गरम करून घेते आधी. ओके त्याच्यानंतर घेतलेलं आहे तिने बघा बटाटो आणि मटर ओके. आणि तांदूळ किती आहे? 3 पावशे. 3 पावशे तांदूळ, त्याच्यासोबत आलं लसणाची पेस्ट आणि मिरची पावडर. ओके बघू आता. प्रमुख पाहुणे घरी जायच्या आधी तुम्ही लवकरात लवकर तयारी करून घ्या. आता वाटते काय करताय तुम्ही हे गरगटून घ्यायची भाजी सगळी. ओके. थोडी मोटर राहिली तरी काय तसं दाताखाली जरा भाजी आली का ना जरा टेस्ट भारी वाटते ते. फालतू होतं हे जे ते. प्रमुख पाहुण्यांचा चांगला विषय, बेत चांगला आहे मग आज तुमच्या घरी. चांगला आहे प्रमुख पाहुण्याचा. गुंडाळी रागवून. काय टाकलं ह्याच्यात? नाही ते तिकडं कोण? तेल टाकलंय. कोणच नाही का तिकडं? तेल चांगलं कडू द्यायचं. त्यानंतर मसाला काय काय? तेजपत्ता आणि उंची शाजिरी. उंची शाजिरी तळलेली आहे. आता मिरची टाकते. आता टाकूया कांदा. कांदा चांगला लाल तळेपर्यंत, लाल लाल होऊपर्यंत तळून घेऊया. तुझ्या पावभाजीचा नियम आहे का नाही बाबा? कडे गरम आहे. चांगलं फ्राय झालेलं आहे आता बऱ्यापैकी. आता टाकू टमाटर. कॉम्पिटिशन जोरात चालू आहे. कॉम्पिटिशन जोरात चालू आहे. बटर टाकून झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया आपण कांदा. म्हणजे पळी कुठं माझी? आता टाकायचा कांदा. बिर्याणी मसाला. हळद. पावभाजी जोरात आहे का? का मसाला भात? पावभाजी. थोडीशी चटणी. कुठली चटणी आहे? घरगुती चटणी आहे, काळा येसू. कोणी बनवलंय? हे आत्याने बनवलेलं आहे आमच्या. काय? आणि चवीनुसार मीठ टाकायचं. पंचाकर बघती जरा सगळं मिश्रण एकत्र करून घ्या. एक जीव. जोरात कॉम्पिटिशन चालू आहे, जोरात. आता या टाकू वाटाणा आणि बटाटा. बर. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना पण आमंत्रण आहे. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? तुझं? माझं हा माझं नाव चिमा आहे, परती सत्यभामा म्हणते ती. त्यांना आमंत्रण आहे आज पावभाजीला. होय होय.
पावभाजी खायला आलेले आहेत आजी आमच्या. भाकरी बरं ते तिला आवडते पावभाजी. तिला पावाची एलर्जी आहे, पाव जास्त खात नाही म्हणून ते भाकरी बरं पावभाजी खाते. मसाला भात काय नाही चालत. मसाला भात काय चालत नाही तिला, पालकाचा गारवा. चालतंय. मला चालेल मित्रांनो. असं आहे तुम्ही तळून झालेलं नुसता आहे. कांदाच तळ नाही नाही कांदा आता मग लाल तर तळावं लागेल ना. कवर. आता त्याच्यामध्ये टाकूया आल्या लसणाची पेस्ट. जास्त होती का? थोडी कमी कर, जास्त झाली. तेव्हा थोडी अजून टाक टाक. हा बस. घरगुती वाटलेली आल्या लसणाची पेस्ट. तिने टाकलंय काय, तिने डायरेक्ट पुढे आणून टाकली. ते आपण काय म्हणतो बघा मित्रांनो, स्वच्छ धुवून घेतल्यात मी तांदूळ. थोडस तांदूळ परतून घेऊ. पावभाजी टाकूया टमाटर. जेवढं लागेल तेवढंच पाणी असतं. जास्त टाकलं तर गावी जेवढं पदार्थ मिक्स होते. आता बारीक चिरून कोथिंबीर टाकू आणि कुकर लावू. अर्धा किलो भातासाठी जेवढं लागेल तेवढंच पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे ना, अर्धा किलोला जेवढं पाणी लागेल तेवढंच घेतलंय. पण तुम्हाला जर जास्त पाणी हवं असेल, एखादा 1 किलो तांदूळ म्हणा किंवा जास्त असेल, तर तुम्ही जास्त पाणी वाढवू शकता. चिरून वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून. थोडीशी वरण कोथिंबीर टाकू कापून. मीठ कमी असल्यामुळे मीठ थोडंसं. कुकर लावून झालेला आहे. तर किती शिट्ट्यामध्ये? 3 शिट्ट्यामध्ये 3 शिट्ट्या झाल्या की टाकू मीठ. चवीनुसार मीठ. हळद. मिरची पावडर. मी चेक करून बघते आता कशी झाली, कारण की आम्हाला उशीर झाला म्हणून. तो बघ. पाहुणे गेले पळून. पावभाजीने चेक केले. पुलाव कसा झालाय ते नक्की सांगतो. पुलाव 1 नंबर झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्स